सध्या आपण उभे आहोत नांदेड चिखली मतदारसंघामध्ये. असं बघायला गेलं तर कागल तालुक्यामधील सर्वच मतदान केंद्रावरती सकाळपासूनच अत्यंत चुरशीने मतदान होताना दिसून येत आहे. सर्वच ठिकाणी मतदानाच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. काही दिवसापूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. 3 गट एका ठिकाणी आल्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं की मंडली गट हा एकटा पडलेला आहे. मात्र त्यानंतर मंडली गट 4 झाला आणि या निवडणुकीमध्ये रंगतदारपणा आला आणि सगळीकडेच काटाजोड या पद्धतीने निवडणूक लागल्याचे नागरिकांच्यावर सांगण्यात आले. तसं बघायला गेलं तर कागल तालुक्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहावयास मिळत होता. मंडली गट असेल, मुश्रीफ गट असेल, राजे समरजितसिंह घाडगे गट आणि संजय बाबा घाडगे गट या 4 गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र या निवडणुकीचं वेगळं चित्र नागरिकांसमोर पाहायला मिळाले की 3 गट जे आहेत ते संजय बाबा घाडगे गट असेल, हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आमदारकीला निवडणूक झाली होती. तो संघर्ष बाजूला ठेवत या ठिकाणी एक नवा आदर्श निर्माण करत विकासासाठी एकत्र आल्याचं सांगत या ठिकाणी निवडणूक झाली. तसं बघायला गेलं तर निवडणूक ह्या बिनवर झाल्या होत्या. मात्र काही कारणास्तव या निवडणुका लागल्या. एका साईडला 3 गट आणि एका साईडला 1 गट मंडली गट अशी या ठिकाणी लढत कागलकरांनी पाहावयास मिळाली. कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतली आणि कुठेतरी कागल तालुक्यातला संघर्ष जो आहे तो कमी झाल्याची भावना देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. बांधावरील भांडणं असतील, विकास कामांवरून जे वाद असतील किंवा इतर ठिकाणी असणारे गटागटात वाद असतील ते वाद या निवडणुकीच्या निमित्तानं संपुष्टात आल्याची घोषणा देखील काही कार्यकर्त्यांनी जेव्हा आपण ग्राउंड रिपोर्ट घ्यायला गेलो त्यावेळी आपल्याला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. खरंच हा एक नवा आदर्श या निवडणुकीनिमित्ताने कागलकरांनी दाखवून दिला. पण आता ह्या निवडणुकीमध्ये नेमकं बाजी कोण मारणार हे आपल्याला सोमवारी येणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतरच कळणार आहे. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.